ओम भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार साधको. आज आपल्या श्रावणाचा पहिला दिवस म्हणजेच आजपासून श्रावण मासारंभ आहे. या मंगलमयी वातावरणात पूर्वीचे साधक व्रतवैकल्ये, ग्रंथपठण, श्री शिवलीलामृताचे पारायण असे विविध संतांचे श्लोक वाचन असं करत असत. तसंच श्रावणात पूजा अर्चा, जप तप जप आता आपण नाही, पूर्वीचे साधक करीत असत. आता आपल्याला तेवढा वेळच नाही, तरी देखील या दिवसातील पूर्ण दिवसातील 5 मिनिटं काढण्यास काहीच हरकत नाही. तर नेहमी आपल्या आवडत्या देवाचे नामस्मरण करावे. यामुळे आपलं मन प्रसन्न होतं आणि आपल्याला पुण्यकर्म केल्याचे समाधान तर मिळतंच, पण रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात थोडासा पुण्याचा साठा आपल्या कर्मात, आपल्या जीवनात जमा होईल, असं संत महात्म्यांनी आपल्या ग्रंथात सांगून ठेवलं आहे. तसंच मला जमेल तसं विविध संतांचे श्लोक वाचन, भगवद्गीतेतील काही श्लोकांच्या अर्थाचे पठण आपल्या सर्व साधकांसाठी करणार आहे आणि त्यातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर याचा आनंद, अनुभव आणि पठण याचा लाभ तुम्हीही घ्या आणि तल्लीन तृप्त व्हा. या संत महात्म्यांच्या श्लोकात आपण सर्व न्हाऊन निघूया आणि श्रावणाचा आनंद घेऊया. या मंगलमयी वातावरणात, छान अशा थंडगार वातावरणात आपण न्हाऊन निघूया. तर जो जो जयाचा घेतला गुण, तो तो मी गुरु केला जाण. ओम श्री भगवत वासुदेवाय नमः. नमस्कार साधक हो. मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे भगवद्गीतेतील काही निवडक श्लोक आणि त्याचा अर्थ मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. तर त्याचा आपण आस्वाद घ्यावा आणि आनंद मिळवा, हेच मी आपल्याला सांगेन. तर आपण आता सुरू करूया भगवद्गीतेतील हे पार्था. पण दैवी प्रकृतीचा म्हणजेच दैवी संपदेचा आश्रय करणारे महात्मे, मी सर्व भूतांचे आदिस्थान, अव्यय व अक्षर आहे असे जाणून अनन्य भावाने म्हणजेच माझ्याशिवाय आपल्या अंतरंगात दुसऱ्या कोणालाही स्थान न देता माझी भक्ती श्रद्धेने करतात. ते माझी भक्ती कशा प्रकारे करतात यावर योगेश्वर म्हणतात, हे निरंतर चिंतनाबाबत, जे निरंतर चिंतनाबाबत दृढ आहेत, जे सतत माझ्या गुणांचे व नामाचे चिंतन करतात, माझ्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करतात आणि जे मला भक्तिपूर्वक नमस्कार करतात, ते माझ्या ठाई नित्य चित्त ठेवून अनन्य श्रद्धेने माझी उपासना करतात. ते कोणत्या प्रकारची उपासना करतात? ते कीर्तन ज्ञान कशा प्रकारचे असते? अर्थात योगेश्वरांनी कोणती दुसरी उपासना येथे सांगितली नाही, परंतु ज्याला त्यांनी यज्ञ असे म्हटले आहे व ज्याबद्दल त्यांनी विस्ताराने सांगितले आहे, तीच उपासना आराधना येथे पुन्हा थोडक्यात सांगितली आहे. पुढे तीच सांगताना ज्ञान यज्ञाने भजन करून उपासना करतात, म्हणजेच आपली लाभ हानी आणि शक्ती ओळखून आपले नियत कर्म
जे यज्ञ ज्यात प्रवृत्त होतात. कोणी एकात्वाने म्हणजेच अभेद भावाने माझी उपासना करतात. या प्रकारे अनेक तऱ्हेने माझी उपासना केली जाते. कारण एकाच यज्ञाचे हे सर्व उच्च नीच स्तर आहेत. यज्ञाचा आरंभ सेवा हाच असतो, परंतु त्याचे अनुष्ठान कसे होते? योगेश्वर म्हणतात, यज्ञ मी करत असतो. जर महापुरुष सारथी बनला नाही तर यज्ञ कधी पार पडणार नाही. त्या भगवंताच्या निर्देशनामुळेच साधक आपली योग्यता काय आहे, आपण अद्याप कोणत्या स्तरावर आहोत हे जाणून माझ्यापर्यंत पोहोचतात. वास्तविक यज्ञकर्ता कोण असतो? यावर श्रीकृष्ण म्हणतात, कर्ता मीच आहे. खरे पाहता कर्त्याच्या मागे प्रेरक रूपाने सदैव संचलित करणारा इष्ट देवच आहे. कार्य कर्त्याद्वारा जो पैलपार पोहोचतो तो माझ्यामुळेच. यज्ञ मीच आहे. आराधनेचा विधी विशेष म्हणजे यज्ञ होय. प्राप्ती कालात यज्ञ ज्याची सृष्टी बनवतो, त्या अमृताचे पान करणारा पुरुष सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. स्वतः मीच आहे म्हणजे भूतकाळातील अनंत संस्कारांचा विलय करून त्यांना तृप्त करणारा मीच आहे. भवरोग नष्ट करणारी औषधी वनस्पती मीच आहे. मला प्राप्त करून लोक या भवरोगाच्या व्याधीपासून मुक्त होतात. मंत्र मीच आहे. मनाचा श्वासाच्या पोकळीत निरोध करणारा मीच आहे. अग्नी मीच आहे. माझ्याच प्रकाशात मनाच्या सर्व प्रवृत्ती विलय होत असतात. तसेच हवन म्हणजेच समर्पण मीच आहे. येथे योगेश्वर पुन्हा पुन्हा हे मीच आहे, हे मीच आहे असे म्हणत आहेत, परंतु त्याचा अर्थ एवढाच की मीच प्रेरकाच्या रूपामध्ये आत्म्याशी अभिन्न होऊन उभा राहतो. तसेच सतत मीच निर्णय देत योग क्रिया पूर्ण करवतो. यालाच विज्ञान असे म्हणतात. पूज्य महाराज श्री म्हणत की जोपर्यंत इष्टदेव रथी होऊन श्वास प्रश्वास यांचे नियंत्रण करत नाही, तोपर्यंत भजनाला आरंभच होत नाही. कोणी कितीही डोळे बंद करो, भजन करो, तपश्चर्येने शरीराला तापवो, परंतु तपश्चर्येने शरीराला तापवो, परंतु जोपर्यंत ज्या परमात्म्याविषयी आम्हाला प्रेम आहे व आम्ही ज्या पायरीवर उभे आहोत त्या स्तरावरून तो उतरून तो आत्म्याशी अभिन्न राहून जागृत होत नाही, तोपर्यंत भजनाचे खरे स्वरूप समजत नाही. म्हणजेच महाराज श्री म्हणत, माझ्या स्वरूपाला पकडून ठेवा, मी तुम्हाला सर्व काही देईन. येथे श्रीकृष्ण तेच म्हणत आहेत, सर्व माझ्यामुळेच होत आहे. तर साधक हो, भगवान श्रीकृष्ण हेच सांगत आहेत की पुण्यकर्म करत राहा आणि आपलं जीवन सुखी आनंदी तुम्हीच करा, तुम्हीच स्वतःचा आनंद घेऊ शकता. तर आजचा हा भाग आपण इथेच संपवत आहोत. पुढील भागासाठी किंवा इतर कोणत्याही श्लोकांच्या अर्थांसाठी आपण पुन्हा उद्या भेटूया. नमस्कार.
ओम भगवते वासुदेवाय नमः.